राज्यातील सर्व मराठा बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आरक्षणात संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे आज सकाळपासून सर्व मराठी बांधव आनंदाने नाचू लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पेढे वाटायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। बघा, आज आरक्षणाचा 4था दिवस आहे। तर या 4थ्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। म्हणजेच या निर्णयामुळे आज सकाळपासून मराठी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे। बघा, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आरक्षणासंबंधित महत्त्वाचे एक परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेलं होतं की आरक्षण मराठ्यांच्या हक्कांचं आहे, त्यांना त्यांचे आरक्षण 100% मिळणार आहे। त्या संदर्भात कालच परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। परंतु कोणकोणत्या मराठी बांधवांना आरक्षण मिळणार आहे, याच्यामधून कोणकोणते मराठी बांधव वगळण्यात येणार आहे, म्हणजेच याच्यामध्ये जे 92 कोळी मराठी बांधव आहेत आणि 96 कोळी मराठी बांधव आहेत, तर याच्यामध्ये काही अंतर आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते। तर त्यावरती कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तोडगा सुद्धा काढण्यात आलेला आहे। एकंदरीत मराठा बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। सर्व मराठी बांधवांना 100% आरक्षण मिळणार की नाही, याचा थेट उत्तर सुद्धा मिळालेला आहे। हा प्रश्न सुद्धा सुटलेला आहे। बघा, कालपासून मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा न्यूज पाहिलेले असतील, मोठ्या प्रमाणामध्ये पेपरला सुद्धा बातम्या वाचलेल्या असतील, परंतु मराठी बांधवांना मागच्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये आझाद मैदानावरती या आरक्षणा संदर्भात उपोषण सुरू होतं। तर त्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने यश आल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। एकंदरीत सर्व मराठा बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर यांच्यामध्ये कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि त्या बैठकीमधून आज सकाळी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच आज आंदोलनाचा 4था दिवस आहे। तर या आंदोलनाच्या 4थ्या दिवशी आरक्षणासंदर्भात सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे जे मुंबईमध्ये गेलेले मराठी बांधव आहेत आणि जे घरी बसून हा व्हिडिओ पाहत असतील, तर त्यांच्या मनामध्ये सुद्धा 100% आनंदाची लाट पसरलेली या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कारण अंतरवाडी सराटी पासून ते मुंबई पर्यंत ज्या ज्या मराठी बांधवांनी आंदोलन केलेले होते, ज्या ज्या मराठी बांधवांनी उपोषण केलेले होते, तर त्या उपोषणाला खऱ्या अर्थाने यश आल्याचं चित्र समोर आलेलं आहे। बघा, एकंदरीत मागच्या 3 दिवसांपासून जे अन्नत्याग उपोषण सुरू होतं, तर त्या उपोषणाला खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे। आता हे यश कशामुळे आलेलं आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। आता हे यश कशामुळे आलेलं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, मराठी बांधवांना कालच देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न सुद्धा विचारण्यात आलेले होते की मुंबई कशामुळे जाम झालेली आहे, मुंबईमध्ये 50-50 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा कशामुळे लागलेल्या आहेत। तर त्यावरती कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी गृहमंत्री अमित शाह साहेबांना उत्तर दिले होतं की महाराष्ट्र राज्याचे जे शेतकरी पुत्र आहेत, मराठ्यांचं काळीज म्हणजेच मनोज दादा जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मागच्या 3 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। तर त्यावेळेस अमित शाह साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना प्रश्न विचारलेला होता की उपोषण कशासाठी सुरू आहे। तर त्यावरती राज्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं उत्तर पाहून सर्व मराठी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या उत्तरामुळे सर्व मराठी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। कारण कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून केंद्राचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांना उत्तर देण्यात आलेलं होतं की आरक्षणासाठी मागच्या 3 दिवसांपासून मुंबई येथे आझाद मैदानावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्नत्याग उपोषण सुद्धा करण्यात आलेलं आहे। म्हणजेच एकंदरीत हे उपोषण आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेलं आहे। त्यावरती गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आलेला आहे। कालच त्या संबंधित परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। एकंदरीत
कोणत्या मराठी बांधवांना आरक्षण मिळेल हा जो निर्णय आलेला आहे तर तो निर्णय कोणता आहे याची संपूर्ण माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता कुठेही न जाता हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमच्या हक्काचे आरक्षण तुम्हाला सुद्धा मिळणार आहे की नाही। बघा मराठी बांधवांना, मागच्या 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई येथे आझाद मैदानावरती अन्नत्याग उपोषण सुरू करण्यात आलेलं होतं। तर त्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे। तर या 4थ्या दिवशी आरक्षणासंदर्भात सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बघा, कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्यामध्ये सर्वात मोठी बैठक पार पडली। तर या बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, हा निर्णय घेतल्यामुळे संपूर्ण मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे, आनंदाची लाट पसरलेली आहे। आज 4थ्या दिवशी सकाळपासून भरपूर मराठी बांधवांनी आनंदाने नाचू लागलेले आहेत, आनंदाने पेढे वाटायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही अशा GRच्या माध्यमातून या सरकारवरती विश्वास ठेवणार नाही, आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आहे, त्याच्यासाठी कागदी प्रक्रियेमध्ये कागदी पुराव्यासहित आम्हाला माहिती दिली पाहिजे, त्यानंतरच आम्ही आमरण उपोषण बंद करणार आहोत, अन्यथा अशाच पद्धतीने आमरण उपोषण सुरू सुद्धा राहणार आहे। बघा, कालच आरक्षणासंदर्भात GR सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे। कालच आरक्षणासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून GR म्हणजे शासन निर्णय सुद्धा काढण्यात आलेला होता। परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक झालेली आहे। मागच्या 2 वर्षांपूर्वी सुद्धा अशाच पद्धतीने शासन निर्णय काढण्यात आलेला होता, परंतु तो शासन निर्णय काही दिवस लागू झाला, तर काही दिवसानंतर त्या शासन निर्णयाचा मराठी बांधवांना कसल्याही पद्धतीने फायदा सुद्धा झालेला नाही। एकंदरीत मराठा समाजाचे शेतकरी पुत्र, मराठा समाजाचे काळीज, मराठ्यांचा वाघ जरांगे पाटील हे माघारी हटणार नाहीत, म्हणजे एकंदरीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाहीत। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळणार नाही, आम्हाला ज्या वेळेस वाटेल की बरोबर आरक्षण लागू झालेलं आहे त्यावेळेसच आम्ही माघारी घेणार आहोत। त्यावरती आज सकाळी 9 वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्व मराठी बांधवांना पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हान सुद्धा करण्यात येणार आहे। एकंदरीत कोणत्या मराठी बांधवांना आरक्षण मिळेल, कारण काही मराठी बांधव भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत आहेत, तर काही मराठी बांधव गरीब आहेत। एकंदरीत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही आरक्षण देण्याबद्दल 100% कटिबद्ध आहोत, कोणत्याही मराठी बांधवावरती अन्याय होणार नाही। एकंदरीत जे आरक्षणासाठी पात्र असतील त्यांना 100% आरक्षण मिळेल, परंतु ज्यांच्याकडे मोठमोठे बंगले असतील, ज्यांच्याकडे मोठमोठ्या गाड्या असतील, ज्यांच्याकडे 15-15, 20-20 एकर जमिनी असतील, अशा मराठी बांधवांना आरक्षण देणार की नाही यावरती तोडगा निघत आहे। परंतु जे गरीब मराठा बांधव असतील, ज्यांना शिकण्याची इच्छा असेल परंतु आरक्षणामुळे त्यांचे शिक्षण थांबत असेल, तर अशा मराठी बांधवांवरती अन्याय होणार नाही। मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी बांधवांनी आरक्षणावरून मोठ्या प्रमाणे या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे, आरक्षणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणे आपल्या आत्महत्या सुद्धा करून घेतलेल्या आहे। परंतु मराठा बांधवांनो, आता यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला तुमच्या हक्काचे आरक्षण 100% मिळणार आहे, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आरक्षण देण्याबद्दल कटिबद्ध आहेत। एकंदरीत कोणत्याही मराठी बांधवावरती अन्याय होणार नाही, सर्व मराठी बांधवांना आरक्षण मिळेल अशा पद्धतीने परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। परंतु काल जो निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्यामुळे मराठी बांधव आनंदाने नाचू लागलेले आहेत, तर तो काल कोणता निर्णय घेतलेला आहे, कोणत्या निर्णयामुळे मराठी बांधव आनंदाने नाचू लागलेले आहेत तो निर्णय सुद्धा बघून घेऊयात। परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांच्यामुळे सत्ता पलटण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, म्हणजेच भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे, परंतु याच्यामध्ये फुटाफूट होऊ शकते अशा पद्धतीची चिन्हे समोर येत आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कालच याची सूत्रे हलण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, कारण काल महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये खासगी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित नव्हते, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समज आणि गैरसमज सुद्धा
पसरवले जात आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून मनोज दादा जरांगे पाटील यांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा सुद्धा देण्यात आलेला आहे। एकंदरीत देवेंद्र फडणवीस साहेब यांना याच्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची खुर्ची घालवायची आहे अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेल्या आहेत। परंतु एकंदरीत आपला मुद्दा आहे की मराठा आरक्षण कोणाला मिळणार, कोणाला लागू होणार, कोणत्या मराठी बांधवांना याचा फायदा होणार, एकंदरीत याची संपूर्ण माहिती अगदी 2 मिनिटांमध्ये बघून घेऊया, जेणेकरून तुम्ही मराठा बांधव असाल आणि तुम्हाला सुद्धा आरक्षणाची गरज असेल तर तुम्हाला सुद्धा आरक्षण मिळून जाईल। तर बघा मराठी बांधवांना मागच्या 3 दिवसांपासून म्हणजेच आज 4था दिवस आहे, तर आजच्या 4थ्या दिवसापर्यंत भरपूर मराठी बांधवांनी हाडाची काढ केलेली आहेत, रक्ताचं पाणी केलेलं आहे, जीवाचं रान केलेलं आहे आणि रात्रीचा दिवस केलेला आहे। एकंदरीत हे 4 दिवस कसे काढलेले आहेत हे फक्त याच मराठी बांधवांना माहिती आहे। परंतु जे मराठी बांधव मुंबईकडे रवाना झालेले नाहीत अशा मराठी बांधवांना या आरक्षणाचा कोणताही फायदा होणार नाही अशा पद्धतीने काही आंदोलनकर्त्यांनी माहिती दिलेली होती। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांनी उपोषण केलेलं असेल किंवा जे उपोषणाला आलेले नसतील त्यांना सुद्धा आरक्षण मिळेल, जे मराठा बांधव असतील त्या सर्वांना आरक्षण मिळेल, आंदोलन करायला आलेल्यांना सुद्धा मिळणार आहे आणि जे न आंदोलन केलेले मराठा बांधव असतील त्यांना सुद्धा हे आरक्षण 100% मिळणार आहे। बघा अंतरवाली सराटी पासून सुरू झालेले आंदोलन थेट मुंबईमध्ये मागच्या 3 दिवसांपासून पोहोचलेलं होतं। मागच्या 3 दिवसांपासून अन्न पाण्याशिवाय मनोज दादा जरांगे पाटील यांनी अन्नत्याग उपोषण केलेलं आहे। तर या उपोषणाला आज 4थ्या दिवशी खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे अशा पद्धतीने काही ठिकाणी बोललं जात आहे। परंतु खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे का, मराठी बांधवांना खरोखर आरक्षण मिळालेलं आहे का, अशा पद्धतीची सर्व माहिती अगदी 1 मिनिटामध्ये बघून घ्या। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी 1 मिनिट पाहणं गरजेचं आहे। बघा मराठी बांधवांनो, लाखांची फौज घेऊन मनोज दादा जरांगे पाटील मागच्या 3 दिवसांपूर्वी मुंबईकडे रवाना झालेले होते। परंतु मागचे 3 दिवस हे आंदोलन चांगल्या पद्धतीने सुरू होतं, परंतु आज 4थ्या दिवशी मराठी बांधवांचा संयम तुटलेला आहे। त्यामुळे आज सकाळपासून मराठी बांधव आनंदाने नाचू लागलेले आहेत, कारण मागच्या 3 दिवसांपासून आरक्षण मिळेल अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून घेतलेला होता। परंतु आज 4थ्या दिवशी खरोखर आरक्षण मिळालेलं आहे। त्यामुळे आज सकाळपासून मराठी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा निर्माण झालेले आहे। परंतु हे आरक्षण सध्याच्या स्थितीला कागदावरती लागू झालेले आहे। खरोखर मराठी बांधवांना कधीपासून हे आरक्षण लागू होणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु मागच्या वेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांच्या माध्यमातून सुद्धा अशाच पद्धतीने एक परिपत्रक देण्यात आलेलं होतं। त्यांच्या माध्यमातून अजून एक शासन निर्णय काढण्यात आलेला होता। त्यावेळेस मनोज दादा जरांगे पाटलांनी या ठिकाणी ते आरक्षणाचं जे परिपत्रक होतं तर ते परिपत्रक घेऊन अंतरवाली सराटीकडे आपला तोफा वळवलेला होता। म्हणजे एकंदरीत आपला ताफा अंतरवाली सराटीकडे वळवण्यात आलेला होता। परंतु मागच्या 1 वर्षांपासून त्या शासन निर्णयाचा कोणताही फायदा झालेला नव्हता। एकंदरीत मनोज दादा जरांगे पाटील यांना कळून चुकलेलं होतं की आपला या ठिकाणी विश्वासघात झालेला आहे, आपण सरकारवरती विश्वास ठेवून चुकीचं ठरलेलं आहे। परंतु यावेळेस मनोज दादा जरांगे पाटील पुराव्यासहित माघारी फिरणार असल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत मनोज दादा जरांगे पाटील यांनी बरोबर पद्धतीने युक्ती लावलेली आहे, त्यांचं आंदोलन 100% बरोबर आहे। कारण मराठा बांधवांनी जे सोसलेलं आहे तर ते कोणत्याही बांधवांनी सोसलेलं नाही। एकंदरीत मराठी बांधवांनी आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रात्रीचा दिवस केलेला आहे, हाडाची काढ केलेली आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये काबड कष्ट सुद्धा केलेलं आहे। म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या वेळेस सुद्धा आंदोलन करण्यात आलेले होते आणि या 2025 सालामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणावरती मोर्चे सुद्धा काढण्यात आलेले होते। परंतु यावेळेचा मोर्चा मागच्या 10 वर्षांमध्ये कोणत्याही समाजाने कोणत्याही बांधवांनी काढलेला नसेल अशा पद्धतीने मोठा मोर्चा यावर्षी निघालेला आहे आणि हा मोर्चा थांबवणं सहज शक्य होणार नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काढ्या सुद्धा केल्या जात आहेत, कारण आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये
ट्रॅफिकच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. सरासरी 20 किलोमीटरपासून ते 50 किलोमीटर पर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅम सुद्धा झालेले आहे. बघा, एकंदरीत मराठ्यांचा फौज फाटा या ठिकाणी 100% यशस्वी झाल्याचा पाहायला मिळत आहे. म्हणजेच एकंदरीत मराठा आरक्षण 100% मिळेल अशा पद्धतीचे चित्रे सुद्धा समोर आलेले आहेत. बघा, आज दुपारपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून 100% खरा आणि मराठी बांधवांना समजेल अशा पद्धतीने GR काढण्यात येईल अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मराठा आरक्षण मिळू शकते, परंतु मराठा आरक्षण फक्त गरजवंत असणाऱ्या मराठी बांधवांना मिळणार आहे. जे मराठी बांधव गरजू असतील अशाच मराठी बांधवांना आरक्षण मिळू शकते अशा पद्धतीने शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे. बघा, मराठी बांधवांना दुपारच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर पद्धतीने माहिती सुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. अजून आरक्षण मिळालेलं नाही, लवकरच आरक्षण मिळेल अशा पद्धतीची दाट शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे.